नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज देशविदेशातील आपण महत्त्वाच्या घडामोडीकडे लक्ष देऊ. आज प्रामुख्यानं अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती मला तुम्हा लोकांना तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. ते म्हणजे पॅलेस्टिनियन आणि इस्रायलच्या युद्धातलं जो गाझा बॉर्डर जी आहे, जी पॅलेस्टिनियनला तिथून जो रस्ता आहे तिथे त्याच्यात मोठ्या संख्येत लोकवस्ती आहे. कारण पॅलेस्टिनियन हे छोटंसं राष्ट्र आहे, पण त्या म्हणजे आणि संख्या मात्र 25 ते 30 लाख आहे. दुःखाची बाब अशी की मागच्या 3 आठवड्यात तिथे 9,000 लोक मेले आणि 9,000 लोकांमध्ये मुले आणि स्त्रियांचं प्रमाण 41% आहे आणि हजारो लोक तिथे डिसेबल आहेत. डिसॅबिलिटीमध्ये महत्त्वाची डिसॅबिलिटी म्हणजे जे इंज्युअर्ड झालेले आहेत, एक तर ते त्या बॉम्बस्फोटाच्या ह्याच्यामध्ये जळलेले आहेत, काही लोकांचे हात गेले, काही लोकांचे पाय गेले, काही लोकांना सिव्हिअर इंजुरी आहेत. आणि अशा ठिकाणी तिथे पाण्याचा सप्लाय त्यांनी बंद केला आहे, इलेक्ट्रिकचा सप्लाय बंद केलेला आहे, हॉस्पिटलवरती बॉम्ब हे झालेले आहेत. तर तिथे काय अवस्था होत असेल याचा अंदाज जरी आपल्याला आला तर आपल्या अंगावर शहारे येतात. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती या जगामध्ये आपण पाहतो आहोत. आणि भारतासारखे काय अनेक देशांनी इस्रायलचा पाठिंबा दिलेला आहे. शांती पीसवरती साध्या आपल्या लोकांचा प्रतिक्रिया पण नाही. हे अत्यंत दुर्भाग्याची बाब आहे. यावेळेस आता लक्षात येते आपल्याला की बुद्धांनी, बाबासाहेबांनी आपल्यावरती जे कॉन्स्टिट्यूशनल आणि प्रत्येक ठिकाणी जे आपल्याला प्रोटेक्ट करून ठेवलेलं आहे, आज त्यांचं कंपॅरिझन जर आपण केलं तर आपल्याला आता लक्षात येते की आपण कुठे आहोत. तिथले ऑपरेशन आणि सर्जरी तिथे होत नसल्यामुळे इजिप्तमध्ये अनेक लोक गाझाचे तिथे त्या बॉर्डरमधनं जात आहेत. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्जरी होते आहे. पण आज एक जरी आपल्या घरच्यांना साधी इंजुरी जरी आपले झाली मुलाला तर आपला जीव कसा तळमळतो. आणि तिथे हजारो मुलं त्यांच्या डोळ्यासमोर मेले, स्त्रिया मेल्या. काय वाटत असेल त्याचं विचारच करणं फार अवघड आहे. एक दुसरी महत्त्वाची बाब महुआ मेत्रेची आम्ही घेतलेली आहे. तिला त्या दिवशी तिने जो शब्द काढला, चिरहरण केलं, त्या एक पार्लिमेंटरी कमिटी बसवण्यात आली. तिच्या विरुद्ध जे काही आरोप होते, प्रामुख्यानं आरोप असे होते की पैसे देऊन तिने काही प्रश्न विचारल्याचा तो आरोप होता तिचा. आणि हिरानंदानीशी त्याच्या काही संबंध होते, जो दुबईला बसलेला आहे, आणि तिला काहीतरी महत्त्वाच्या त्यांनी गिफ्ट दिल्या. या दोन्ही ठिकाणी तिने स्पष्ट केलेलं आहे. आणि त्या कमिटीच्या समोर ज्यावेळेस तिला बोलवलं तर त्याच्यातले अनेक लोक काँग्रेसचे होते, एक BSPचा होता, SPचा होता, अशा अनेक लोक होते, मेंबर ऑफ पार्लिमेंट. आणि त्याच्यासमोर तिला कॉल केलं. सुरुवातीला एकदम व्यवस्थित चाललं आणि मध्ये तिला एकदम पर्सनल प्रश्न विचारायला लागले की कितीदा तू हॉटेलमध्ये, तू कोणत्या हॉटेलमध्ये राहिलं, मग ते बिल कोणी पे केलं, अशा पद्धतीचे व्यक्तिगत ज्यावेळेस तिला प्रश्न केला आणि तिच्यावरती पर्सनल हल्ला केला. त्यामुळे तशी ती फार स्वाभिमानी बाई आहे आणि अत्यंत लर्नेड आणि अत्यंत हुशार. सेकंडली तिला कायद्याचं पूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे तिने जोरात ती ब्लास्ट झाली. इव्हन तिने मीडियाशी बोलले नाही आणि उठून निघून गेली. आणि त्याच याच्यात तिने सांगितलं की माझं चिरहरण सुरू केलेलं आहे तुम्ही लोकांनी, म्हणजे काय मी तुम्हाला काय प्रॉस्टिट्यूट वाटते की काय, अशी तिचं विधान आहे. आणि एवढ्या मोठ्या सुशिक्षित जे सो कॉल्ड MPs आहेत आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं एखाद्या मेंबर ऑफ पार्लिमेंटला, हे किती दुर्भाग्याची बाब आहे ना. म्हणजे असं वाटते की काहीतरी लोकांनी कमीत कमी आपले एक नैतिकता ठेवूनच, एक स्त्री आहे ती, आज तिला कोणते प्रश्न विचारायचे आणि काय, ती कोणासोबत राहिली, कुठे राहिली, कोणासोबत गेली होती हॉटेलला, हे सर्व इतके पर्सनल प्रश्न त्याची विचारण्याची गरज नाही. हा सर्व प्रकार तो एक अत्यंत दुर्दैवी प्रकार आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि याच्यातच त्याच्यानंतर आम्ही विचार असं केला की काल आम्ही कालच्या एपिसोडमध्ये बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर
त्याच्यातून बुद्धांना असं वाटते की मी सर्वात पहिल्यांदा दीक्षा कुठे देऊ, आणि त्याच्या शोधात त्यांचे जे गुरु होते, लहानपणचे गुरु होते आणि मधल्याही पिरियडमध्ये त्यांच्यासोबत राहिलेले ते कौंडल्य, ते त्यांच्या शोधात येत असतात. आणि कौंडल्यसोबत ज्यावेळेस ते पाहतात आणि त्याचं तेज, बुद्धाचं आलेलं तेज आणि त्यांचं तत्त्वज्ञान पाहून जे काही त्याच्या विरोधात होते ते सर्वच्या सर्व कसे त्यांना सरेंडर होतात ते अत्यंत आजच्या क्लिपमधून तुम्हाला दिसेल. आणि पहिल्यांदा उपदेश बुद्धांनी जो सर्वांना केला, 5 भिक्षूंना जो उपदेश केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आज बघूया त्याच्यावरती एक सुंदरशी क्लिप आहे, थोडीशी 1-2 मिनिटांनी जरी लांब झाली तरी पण आज म्हणजे एकदम चांगली क्लिप आम्ही त्याच्यात तुम्हाला हे देतो आहोत पाहायसाठी. चला बघूया आपण आता क्लिप. ऐसी आभा, ना पेज, ये गरिमा, ये निर्भीकता, जैसे वन में हिरन चल रहा है। आइए मुनिवर, वृक्ष के नीचे विश्राम कीजिए। बड़े साधक, बड़े योगी जान पड़ते हैं। सिद्धार्थ, तुम? वही पथभ्रष्ट सिद्धार्थ? हम तक आने का कष्ट क्यों किया? मैंने मुक्ति का मार्ग खोज लिया है। अब परम आनंद के द्वार खुल गए। अब ये निधि सबकी है। इससे मुझे सारे निद्रा में बेहोश लोगों को जगाना है, चैतन्य करना है। जिसने तपस्या छोड़ दी हो उसे परम ज्ञान उपलब्ध हुआ, अन्न खाया, सामान्य लोगों की संगति की। मैंने आपसे कहा था मैं वो घास का तिनका अवश्य बनूंगा। मैं संपूर्ण संसार में समग्र हो गया। सब पूर्ण अद्वैत है, सुंदर है, शुभ है, सरल है। अब मैं सिद्धार्थ नहीं गुरुवर, आप मुझे अपनी अलौकिक दृष्टि से देखिए। मैं उस निर्दोष बालक की ओर देख रहा हूं जैसे मैंने ओम का अर्थ समझाया, और आज उसने दिव्य ज्ञान प्राप्त कर लिया। इतनी बड़ी छलांग, और मैं अपने तपस्या के अभिमान में अंधा इस छलांग को समझ न सका। इस अंतिम बिंदु पर बड़े बड़े ज्ञानी आकर रुके, बहुत से भटके। यहां से छलांग लगानी है तो अपने अहंकार को मिटा दो। कठिन है, सरल है, बहुत सरल है। जैसे हम गहरी नींद में जी रहे हैं और अचानक आंख खुले तो हम पाए कि हम नींद से जाग उठे।
अब इस ज्ञान से दुख और अंधकार में डूबी दुनिया को जगाना है। परंतु इतनी सरल बात, बिना किसी ढोंग, बिना अहंकार, बिना यज्ञ, बिना तप, बिना बलि, बिना साहूकारी के क्या लोग समझ सकेंगे? नहीं, ये पत्ता मत खाओ, ये पत्ता विषैला है। ये गुड़ लो, इसे खा लो। करुणावश उस शिखर से उतरकर आप हम लोगों के पास आए, इस मार्ग और उसका अनुभव सारी मानवता तक पहुंचाने। कर्म के चक्र से मुक्ति का मार्ग मुझे इंगित किया जाएगा इस पहिए से। जो ज्ञान मैंने अपने अनुभव से प्राप्त किया, उसी की ही बात कहता हूं। इस यात्रा में सर्वप्रथम आप ही मेरे शिष्य बनेंगे। आपकी करुणा से हम धन्य हों। अज्ञान ही दुख, भ्रम, चिंता को जन्म देता है। लोभ, क्रोध, अभिमान, दुविधा, ईर्ष्या, भय इसी अज्ञान की संतान है। माया का खेल विपरीत का है, दो रूपों का है। मध्य में ही रहो, धूमकेतु तारे की तरह। ना शरीर को सुखाओ, ना उसकी वासना को चारा खिलाओ। मध्य में ही केंद्रित रहो। जब हम माया के द्वैत रूप को पहचान लेते हैं, तब सब दुख, चिंता समाप्त हो जाती है। तब हमारे अंदर प्रेम और स्वीकृति का भाव जागृत होता है, जो मूल में एक ही भाव है। इस ज्ञान के बाद हम किसी से घृणा नहीं करते, ऐसे व्यक्ति से भी नहीं जो हमसे क्रूरता करता है, वरन ऐसे व्यक्ति को हम सांसारिक भावनात्मक रूप से रूपांतरित करने का प्रयास करते हैं। जब ज्ञान के चक्षु खुलते हैं, तो करुणा ही हमारा स्वरूप है। ध्यान में विचार भ्रांति पैदा करते हैं। बुद्धि ने सत्य को विषय और वस्तु में विभाजित कर दिया है, मैं और तुम में बांट दिया है। और इस विभाजन ने जीवन को समझने में भूल की। मनुष्य भावनाओं में बंधा खंडित होता गया और लालच, मोह, तृष्णा की पकड़ उस पर बढ़ती गई। जन्म से वृद्धावस्था के चक्र, बीमारी और मृत्यु का भय उसके मन के चारों ओर बनी दीवार को और प्रबल करते गए। इसीलिए इस भ्रम को ही दूर करो। एक बार ये भ्रम टूट जाए तो जीवन कारावास में नहीं, स्वतंत्रता में जिया जा सकता है। शील, समाधी, प्रज्ञा से। तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल की भगवान बुद्धांनी जे जे काही त्यांनी संभाषण झालेलं आहे आणि जे विचार बुद्धांनी मांडले, त्याच्यामुळे निश्चितच सर्वच्या सर्व पहिले 5 भिक्षूंना त्यांनी दीक्षा दिली आणि मग ते सर्वच्या सर्व तो प्रकार तो सुरू झालं आणि दीक्षांत एकावरून एक म्हणजे बुद्धाचे अनेक अनुयायी होताना मग आता आपण रेग्युलरली सिरियलमध्ये पाहणारच आहोत। चला तर आज बघूया आपण
बहुजन सौरभमध्ये आज आम्ही महत्त्वाचं काय काय दिलेले आहेत. आज आम्ही महत्त्वाची हेडलाईन्स दिलेली आहे. एक बलात्कारानंतर दलित महिलेची हत्या, एक लखनौची बाब आहे, एक 45-40 वर्षाची स्त्री आहे आणि तिचे 4 तुकडे केले आणि त्याच्यानंतर जे आरोपी आहे ते पळून गेले. अजून पोलिसाच्या हातात सापडलेले नाही, परंतु ते काय झालं काय नाही तो प्रकार तो संपूर्ण आम्ही ते केलेले आहे. त्याचा निषेध सर्वच एस पीनी केलेला आहे, अखिलेश यादवचा आहे आणि अनेक संस्थांनी त्याचा हे केलेला आहे. त्याच्या शेजारची आम्ही एक बातमी घेतलेली आहे की सरन्यायाधीश चंद्रचूडचं स्टेटमेंट आहे, तारीख पे तारीख असा न्यायालयाचा अर्थ काढला जाऊ नये. असं शक्य नाही. बरेचदा काही टेक्निकल इश्यूज असतात, काही नवीन इव्हिडन्सेस आणायचे असतात, त्याच्यामुळं त्यांना वेळ लागतो. कधी अनेक लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी असतात त्याच्यामुळे. परंतु त्यांनी सांगितलं की काही कारण नसताना जर एखाद्या वकिलांनी अनेसली जर वेळ घेतला किंवा त्यांनी ॲडजॉर्न केलं तर तो मात्र आपण खपवून घेणार नाही, अशा पद्धतीचं ते विधान आहे. सुंदरसं बातमी आहे. महाड इथे MIDCत स्फोट, एक अलिबागची बातमी आहे. एका कंपनीमध्ये महाड ब्ल्यू जेट हेल्थ केअर अशी ती कंपनी होती, त्याच्यातनं मोठा ब्लास्ट झाला तिथे आणि तिथे बहुधा मला असं वाटतं की हायड्रोजनचा हे असतात, सिलेंडर्स असतात आणि त्याच्यातनं ती घटना झाली. त्याच्यामुळे जवळपास 5 लोक जखमी झाले आणि 11 लोक अजूनही बेपत्ता आहेत. मोठी बातमी आहे, त्याच्यामुळे ती आम्ही पान 1 वरती घेतलेली आहे. एक वसईची बातमी आहे. वसईत नितीन गडकरींना दाखविले काळे झेंडे. तिथली जी आहे आगरी सेनेतर्फे त्यांना नितीन गडकरींना आज काळे झेंडे दाखवण्यात आले. त्याच्या शेजारी आम्ही बातमी घेतलेली आहे, सुनील तटकरे यांना अपात्र करा, सुप्रिया सुळेंची ती बातमी आहे. त्याच्याच खाली आम्ही नीतीपालन सुनावणीवर महुआ मैत्राचा यांचा बहिष्कार, मी ऑलरेडी याच्यावरती विधान केलेले. सुषमा अंधारेंनी शेअर केला एल्व्हिश यादवचा मुख्यमंत्र्यासोबतचा फोटो. कोण होते एल्व्हिश यादव? एल्व्हिश यादव यांच्यावरती अनेक ड्रगचे काही आरोप आहेत, वेगवेगळ्या धंद्यामध्ये आहेत, लॉटरीचे आहेत, अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत आणि ते शिंदेंच्या घरच्या याच्यामध्ये गणपती पूजनामध्ये ते दिसले आणि पूजन करत असताना ते दिसलं आणि तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, अशी ती बातमी आहे. ती आम्ही फ्रंट पेजवरती घेतलेली आहे. लातूरमध्ये उपोषणस्थळी ठेवला तरुणाचा मृतदेह. बहुधा ही मराठा याच्यातलीची बातमी आहे. मराठा आंदोलन तीव्र झालेलं आहे. आता जरांगे पाटलांनी ते आपलं आता काही दिवसासाठी स्थगित केलं, परंतु तरी एका जणाने आत्महत्या केली, शेतात गळफास लावून मेला आणि त्याचा मृतदेह हा पब्लिकमध्ये आणून त्या लोकांनी त्याच्यावरती बरंचसं राजकारण केले आणि तिथल्या आता ही लातूरची बातमी आहे ती वाचनीय आहे. आज बघूया पान 4 वरती आज आम्ही काय काय दिलेले. चंद्रपूरचा दीपक ठरला ब्रिटिश सरकारचा गोल्डमॅन. आपल्याकडे वकिलीच्या नंतर अनेक लोक पोस्ट ग्रॅज्युएट करतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सोशल याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये करतात. तर युनायटेड किंगडममध्ये अशी एक स्पर्धा असते आणि त्याच्यामध्ये 168 कंट्रीतले लोक पार्टिसिपेट करतात आणि त्याच्यावरती 1600 स्कॉलर्स त्या याच्यामध्ये होते आणि वेगवेगळ्या विषयावरती त्यांची सर्व हे असते, स्पर्धा असते आणि त्याच्यातनं चंद्रपूरचा हा जो दीपक याला गोल्डमॅन म्हणून त्यांना मानाचा हे मिळालेलं आहे. एक लॉ फॅकल्टीमध्ये एवढा मोठ्या याच्यामध्ये मिळणारा हा पहिलाच माणूस असेल, कारण इतक्या वर्षापासून मी कधी ऐकलेलं नव्हतं. त्याच्याच बाजूला नागवंशी गुप्त आणि वाटाक राजाचा इतिहास या विषयावर चर्चा. आज धम्मपाल देशभ्रतार नागपूरचीच बातमी आहे, त्याच्यावरती एक हे झाले चर्चासत्र सुरू झालं आणि त्याच्यावरती त्यांनी सर्व नागवंशीय गुप्त यांचा तो इतिहास होता त्यांच्यावरती चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक 8 नोव्हेंबरला होणार आहे. आज आमचे मित्र किशोर गजबे यांनी ती दिलेली बातमी आहे. अनेक बाबीवरती त्यांनी ते लिहिलेलं आहे. VIDCच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी पद भारती झाडे, ज्या आमच्या विकास झाडे आहेत यांचे भारती विकास झाडे यांच्या त्या पत्नी आहेत आणि ते बहुजन सौरभसोबत जवळून जुडलेले आहेत. डॉक्टर मेघनाथ
सहा यांचे विचार पुस्तकासाठी प्रेरणादायी. डॉक्टर संजय ढोबळे एक सालेकसेची बातमी आहे. तिथे एक तेली समाजाच्या एका मोठ्या याचं एक हे होतं, अधिवेशन होतं आणि तिथे डॉक्टर संजय ढोबळे जे फिजिक्समधले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विद्यापीठातले आहेत, तर त्यांनी आपले विचार मांडले की मेघनाथ साहा यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांनी ज्या पद्धतीचे विचार आता पेरलेले आहेत ते सर्व महत्त्वाचे असल्यामुळे त्यांना डिटेल सर्व दिलेलं आहे. अध्यात्मक गुरुकुलातून दिला सर्व धर्म समभावाचा संदेश. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची मोजरी इथे मोठी एक त्यांच्या दिवसानिमित्त आज सभा झाली काल आणि दरवर्षी होत असते. हजारोच्या संख्येमध्ये लोक येत असतात. तिथली ती बातमी आहे. त्याच्याच खाली आता मी दुष्काळात सरकारचे राजकारण, 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे विजय वडट्टीवार काँग्रेसचे आमदार आहेत आणि विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी सांगितलं की 40 पैकी 35 याच्यामध्ये दुष्काळ त्यांनी हे केलेलं आहे. त्या तालुक्यामध्ये जिथे जिथे दुष्काळ ॲग्रिकल्चरचा कुठल्या जास्त पाऊस किंवा कमी पावसामुळे जर दुष्काळ जर धरला तिथे त्यांनी जर हे केलं, जाहीर केला की तिथे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन गव्हर्मेंटकडनं आणि आपण लोकांचा हा जो ॲग्रिकल्चर इन्शुरन्सचा बिझनेस असतो तो आपण त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलवरती आपण त्याला हे करत असतो, त्याला रिइन्शुरन्स करत असतो, त्याला रिइन्शुरन्स म्हणतात. आणि तो एवढा मोठा रक्कम पुन्हा त्या तालुक्यांसाठी येते. आणि ह्या बिझनेसमध्ये अत्यंत महत्त्वाचा एक आहे की एखादा इंडिव्हिज्युअल माणूसाचं जर नुकसान झालं असेल तर त्याला मिळत नाही. जोपर्यंत एरियाचं तो नुकसान होत नाही तोपर्यंत तो क्लेम त्याला मिळत नाही. अशा पद्धतीचं आहे. एखाद्या वेळेस मी सविस्तर त्याच्यावरती मी चर्चा करील, त्यावेळेस तुम्हाला जास्त डिटेल समजेल. आज बघूया आपण पान 2वरती महत्त्वाचं काय दिलेलं आहे. पान 2वरच्या आजच्या अग्रलेखामध्ये आज आम्ही प्रामुख्यानं सध्या तरी मराठा आरक्षणाच्या बाबतीतलंच ते अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर वैतागले हा आंदोलकाचा स्वभाव नसतो. वैतागणे हा आंदोलकाचा स्वभाव नसतो. एक आता ज्या पद्धतीचं ज्या कृती झालेल्या आहेत आत्ता 2 जानेवारीपासून तर आतापर्यंतचं त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जाळपोळ झाली, मारापिट्या झाल्या, हे बरोबर हे वैतागून होत नाही. जी कायद्याची पोझिशन आहे त्या पोझिशन समजून घेतली पाहिजे. तेव्हाच कुठेतरी तुम्हाला त्याच्यातनं खरा रस्ता मिळेल आणि ते संविधानात अभिप्रेत आहे. ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा आहे. त्याच्यावरती राष्ट्रसंत आम्हाला क्षमा करा. अनेक ठिकाणी राष्ट्रसंतांच्या विचाराला कलांटी देण्याचं काम सुरू आहे. तिथे अनेकदा नवीन तिथे देवस्थानं हे ते वाटेल ते भगवीकरण करणं सुरू झालं. त्याच्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. त्याचा हा तो सुंदर लेख आहे. एक सुंदरसा लेख श्रावण देवरेंचा आहे, अत्यंत वाचनीय आहे. आधी राजकीय आरक्षण आणि आता नोकऱ्या व शिक्षण सर्व काही खतम. आणि ज्या पद्धतीचं जे चाललेलं आहे आणि स्पेशली त्यांनी जो ब्राह्मण आणि मराठा समाज या दोघांनी मिळून ज्या पद्धतीने हे केलेलं आहे, परंतु ते ओबीसी समाज आज तो आपल्या जातीमध्ये इतका विभागला गेलेला आहे की त्या लोकांनी अजूनपर्यंत त्यांना जाग कधी येईल याच्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. आणि श्रावण देवरेंनी हा जो लेख लिहिलेला आहे अत्यंत अभ्यासपूर्वक, आणि याच्यापूर्वी मी अनेकदा तुम्हाला सांगितलं की त्यांनी कायद्याची बाजू स्पष्ट केलेली आहे. त्याच्याखाली आज आम्ही सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर फार मोठे. आजचा तसा एक महत्त्वाचा दिवसही आहे. 4 नोव्हेंबर 2048 रोजी मसुदा समितीने एक मसुदा समितीचा एक अहवाल सादर केलेला होता आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्याच्या स्पीचमध्ये म्हणतात की माझ्या मते संविधान व्यवहार्थ लवचिक आहे आणि देशाला शांतता आणि युद्धजन्य परिस्थिती एक संघ ठेवण्यासाठी पुरेसे समर्थ आहे. म्हणजे बाबासाहेबांना एक हे होतं की येणाऱ्या पिढीमध्ये देशात कुठल्याही पद्धतीचं कुठेतरी नरसंहार होऊ नये किंवा जे बाकीच्या ठिकाणी जे सुरू आहे अशा पद्धतीची कोणती घटना होऊ नये याचा पूर्ण विचार करूनच बाबासाहेबांनी मसुदा समितीच्या आजच्या दिवशी तो मांडला होता. आज बघूया आपण पान 3वरती काय केलेले. आमची लोकशाही आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार अनिल वैद्यांचा लेख आहे. त्यांनी फंडामेंटल राईट्स आणि त्यांनी अनेक केस लॉज त्याच्यात नमूद करून कोणत्या वेळेस कशा पद्धतीचे त्याच्यात बदल झाले
अमेंडमेंट कसे कसे झाले याच्यावरती सुंदरसं त्यांचा मोठा लेख आहे. जे लोक लॉ फॅकल्टीशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा तो ठरू शकतो. भारताच्याच खाली आज आम्ही घेतलं आहे, भारताच्या विकासाची गुरुकिल्ली 22 प्रतिज्ञा हो. आता मलाही असं वाटायला लागलं की बाबासाहेबांनी जर 22 प्रतिज्ञा दिल्या नसत्या तर आतापर्यंत त्याचं पूर्ण हिंदुत्वकरण झालं असतं बुद्ध धम्माचं. परंतु बाबासाहेबांना हे सर्व माहिती होतं, म्हणूनच त्यांनी 22 प्रतिज्ञा या अशा पकडून झगडून ठेवलेल्या आहेत की जे जे लोक बौद्ध धम्म घेतील त्यांनी 22 प्रतिज्ञा कंपल्सरी आहे. आणि त्याच्यामुळे जर 22 प्रतिज्ञा जर या देशामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं किंवा OBCमध्ये जर झालं तर निश्चितच या देशातली जे काही उणिवा आहेत त्या उणिवा निश्चितच कमी होण्याची होतील अशी मला आशा आहे. आज शेवटी घ्या ते मी स्वतःच्या बोलण्यावर काही ठाम नसतात त्याला अशा पद्धतीचा एक अविनाश टिपलेचा लेख आहे आणि तो अत्यंत सुंदर आहे. त्याच्यामध्ये काही सुसायडल टेंडन्सी ज्या असतात, छोट्या छोट्या गोष्टीमुळे लोक सुसाईड करतात आणि त्या निर्णयाला पोहोचतात, याच्यावरती ते अनेक चांगला एक लेख आहे. त्याची कारणं, त्याची मीमांसा अनेक बाबीवरती त्यांनी हे केलेलं आहे. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवलेले आहेत. उद्या आपण भेटूया पुन्हा याच वेळेस. तोपर्यंत जय भीम.